दोन्ही चरणाचा जर आपण विचार केला तर बघा तुम्ही, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? मातेला दिला. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? कन्येला दिला. कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. खरंय की नाही? कीर्तनामध्ये खोटं बोलायचं नसतं. खरंय की नाही? 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की काय पाहिजे? मुलगाच पाहिजे. बरं, पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, दुसरी पण जर मुलगीच झाली तर याचा चेहरा फोटो काढायसारखा दिसतो. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं? मुलगा असावा. मी एक जणाला विचारलं, म्हटलं का हो मुलगाच का पाहिजे? त्यांनी मला सांगितलं, ताई शेवटी पाणी पाजायला मुलगा पाहिजे. मी त्यांना म्हटलं, तो मला जिवंतपणीच पाणी पाजतोय का नाही त्याचा विचार करा. तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाणी दिलं पाहिजे का? मेलो जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे. आणि असं तुम्हाला वाटतं की शेवटी तुम्हाला मुलगा सांभाळेल, हा तुमचा गैरसमज आहे. अरे मुलगी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आणि आज 80% आई वडिलांना मुली सांभाळतायत. कोण? मुली. म्हणून मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, असं माझं मत नाही. मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता ना, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलीमध्ये असा भेदभाव तुम्ही करू नका आणि मुलीला मारू नका. ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवाई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवाई. वंशाच्या दिव्यासाठी मला विझवू नको, कारण वंशाचा दिवा जर तुला प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुला प्रकाश देऊ शकते. म्हणून पहिलं प्राधान्य मुलीला दिलं. बरं, महाराजांना असं पण म्हणता आलं असतं ना, कुळी पुत्रकन्या होती जे सात्विक, असं पण त्यांना म्हणता आलं असतं. पण महाराज काय म्हणतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. प्रथम क्रमांक कन्येला दिला. का? याचं कारण असं आहे, ज्यात ती कन्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते ना, त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते. ती वयात आल्यावर पुन्हा तिची चिंता वाटते. तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते. लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं ना, त्यावेळेस वडिलांचं अंतकरण दुःखी होतं. कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. बघा तुम्ही, मुलीचं जर लग्न झालं ना, तुम्हाला सगळे रडताना दिसतील, काका काकी मामा मामी, पण बाप तुम्हाला रडताना दिसत नाही. तो कुठंतरी मंडपाच्या एका कोपऱ्याला जाऊन रडत असतो. बापाचं आणि मुलीचं नातं फार गोड आहे. शब्दामध्ये सांगणं तसं कठीण आहे, पण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना, काय अर्थवेदना होत असतील त्याला. बाप हा वरून कठोर जरी वाटला तरी आतून मात्र नितळ पाण्याचा झरा असतो बाप. लेक जर घराची सौख्य असेल ना, तर त्या सौख्याचं पावित्र्य बाबा असतो. संस्कार देणारी जरी आई असली तरी संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी जरी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच असतो. लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा बाबाच असतो. मुलींना पिकनिकसाठी शॉपिंगसाठी पैसे कोण देतो? बाबाच देतो.
दुकानामध्ये गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा कोण असतो? बाबाच असतो. आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा असतो. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा बाबाच असतो. ज्यावेळेस मुलगी माहेरचा उंबरटा ओलांडून सासरी जायला निघते ना, त्यावेळेस ढसढसा रडतो तो बाबाच असतो. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं, त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काय तुटत असेल ना, काय अर्थवेदना होत असतील त्याच्या हृदयाला. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आतून तुटतो, आतून खचतो तो बाबा असतो. लग्नानंतर मुलीचं नाव बदलतं, गाव बदलतं, सगळं बदलतं, पण वडिलांबरोबरचं तिचं नातं कधीच बदलत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या बापाचं मन जी ओळखते ना, ती मुलगी असते बरं का, ती फक्त मुलगी असते. आणि प्रत्येक लेक, प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांची लाडकीच असते बरं का. बापाचं लेकीचं नातं सांगणं तसं कठीण आहे, मला शब्दामध्ये नाही तुम्हाला सांगता येणार. म्हणून त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर किती कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, रडतो बाप, तुमचं आमचं सोडा. पण कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदई रडले सीतेसाठी. अरे मग आपण तर कोण आहे? मला सांगा, जर तुमची मुलगी, तिचं लग्न झालं म्हणजे तिची जबाबदारी संपली का? उलट वाढली म्हणा. उलट जास्त काळजी वाटते मुलीची. माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल, कोणी त्रास तर देत नसेल ना. मग मला सांगा, जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जी मुलगी तुम्हाला दुःखाव्यतिरिक्त दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला या अभंगामध्ये प्रथम क्रमांक का दिला? काय कारण असेल? एक वृद्ध ग्रस्त हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होतं. त्यावेळी स्वामीराम तीर्थांनी त्याला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार, स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पर बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है. और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचं ओझं होतं तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही, हे एका बापाचे उद्गार आहेत. म्हणून मुलीला पहिला क्रमांक का? याचं कारण असं आहे, जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते. कदाचित मी सगळ्या मुलांचं नाही सांगू शकत, पण मुलाचं तुमच्यावरती स्वार्थी प्रेम असतं, पण मुलगी तुमच्यावर स्वार्थी प्रेम कधीच करत नाही. ज्या घरामध्ये ती 20-22 वर्ष राहते, तिला माहिती असतं की एक ना एक दिवस तरी का होईना हे घर सोडून मला निघून जावं लागणार आहे. तरी पण शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांवर प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते मुलगी. मुलाचं काय, त्याला माहिती असतं 10-12 वर्षाचं तर खेळ आहे, म्हातारं गेलं की चावी आपल्याच हातात आहे. सगळीच मुलं अशी आहेत असं मला म्हणायचं नाही. मुलीला पहिला क्रमांक का? याचं कारण असं आहे, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणूनच नारी की निंदा मत करियारो, नारी रत्न की खान. जिस नारी से पैदा हुए हैं शुक भीष्म हनुमान. शुकासारख्या, भीष्मासारख्या, हनुमंतरायासारख्या मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी सुद्धा कोण आहे? एक कन्याच आहे. म्हणून पहिला क्रमांक कन्येला. आता हे झालं कन्येचं. पुत्र कोणाला म्हणायचं? तर पुत्र त्याला म्हणायचं जे पूर्वतः पितरांचा उद्धार करतात. पण असा एकच पुत्र पुरे एकची पुत्र माय बापा पोटी, हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी. धन्य वंशी जन्माला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त, याला म्हणायचं पुत्र. म्हणून महाराज सांगतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. पण देवाला हर्ष वाटण्याच्या योग्यतेचं ते करतात काय?
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर ती मुलं काय करतात, गीता आणि भागवत त्या दोन ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. बघा ह्या तिसऱ्या चरणाचा विचार करा. आपल्या लक्षात येईल 6 शास्त्र, 18 पुराणं, 4 वेद एवढी ग्रंथसंपत्ती असताना सुद्धा महाराजांनी या अभंगामध्ये गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख का केला बरं? याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, ज्याचा जन्म झाला आहे त्याला मरावं लागणार आहे आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. ती मुलं आणखी काय करतात, अखंड चिंतन विठोबाचे, अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात. हित ते करावे देवाचे चिंतन. परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्त्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. बरं हे चिंतन अखंडतेने का करायचं? कारण शेवटी ते आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. कारण मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. कारण मरताना प्रत्येकाला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं, पण पहिल्यांदा वाचाच बंद होते, देवाचं नाव घेणार कसं? त्यामुळे परमार्थामध्ये अखंडता पाहिजे, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून महाराजसुद्धा एके ठिकाणी म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये अखंडतेने नामस्मरण केलं. का? कारण माझा शेवटचा दिस गोड होण्यासाठी. याजसाठी केला होता अट्टहास, 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 शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा, तानी चिंतेने पावलो विसावा, तानी चिंतेने पावलो विसावा, तानी चिंतेने पावलो विसावा, तानी चिंतेने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा, तानी चिंतेने पावलो विसावा, तानी चिंतेने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड होण्यासाठी मी अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे काय केलं? अखंड चिंतन, अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन केलं. कारण ज्याचा जन्म आहे त्याला मरण हे निश्चित आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. वशिला कुठेही चालेल. वशिला म्हणजे काय हो? वशिला कळते पण सांगता येत नाही. मी तुम्हाला सांगते वशिला म्हणजे काय सांगू तुम्हाला. व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला. बरोबर. पण ही वशिलेबाजी इकडं चालत नाही, ती कुठेही चालेल.
तुम्ही बघा हिंदुस्थानमध्ये एखादं मंदिर नसलेलं गाव तुम्हाला सापडेल, पण स्मशानभूमी नसलेलं गाव तुम्हाला सापडणार नाही. कारण मरण हे अटळ आहे. आयुष्य म्हणजे काय? जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जगणं याचं नाव आयुष्य आहे. पण मरण हे देवाला सुद्धा आहे. 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्त्र-88 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 9 भी मर गए 10 भी मर गई सहस्त्र-88. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये परमार्थामध्ये अखंडता ठेवा, परमार्थामध्ये प्रेम ठेवा. कारण अंतकाळ जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये सत्य जाणून घेतलं पाहिजे. महाराज सांगतात हे संपूर्ण जग खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविन. या जगामध्ये सत्य फक्त एकच आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. ते कोणतं आहे तर विठ्ठलाचं नामस्मरण आहे. घेताना विठोबाचे पर्वत जळती पापांचे. पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा. वेदसीनला झाली सीमा. वेदसीनला झाली सीमा. घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. असं विठ्ठलाचं नामस्मरण आपण कसं करायचं? अखंड चिंतन विठोबाचे. कारण ज्याचा जन्म झाला आहे त्याला मरण हे निश्चित आहे. कसं जगायचं हे गीतेकडून शिकायचं. कसं मरायचं हे भागवताकडून शिकायचं. कसं जगायचं हे गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अर्जुना काय देवा, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील आणि जर मेलास तर स्वर्गप्राप्ती होईल तुला. कसं जगायचं गीतेने अर्जुनाला शिकवलं. कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं. परीक्षिती राजा किती दिवसाचा होता? 7 दिवसाचा होता. आणि त्यानंतर त्याला शाप होता की तुझा तक्षक नावाचा सर्प चावून मृत्यू होईल. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण सगळे किती दिवसाचे? 7च दिवसाचे ना. आपल्याकडं तर काय 8 दिवसाची योजना आहे का? आपण पण किती दिवसाचे? 7च दिवसाचे. लक्षात घ्या. 7 दिवस म्हणजे ते नाही बरं का. तसं घाबरून जाऊ नका. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार यापैकी कुठल्या तरी एका वारी आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. अरे आपला सुद्धा मृत्यू कशाने होणार आहे? सर्पदंशानेच होणार आहे ना. ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना साप चावलेला आहे. काय झालेलं आहे? साप चावलेला आहे. बघा तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये जर का एखाद्याला साप चावला की त्याला मुंजावाच्या पालावरती आणायचं, मांत्रिकाने मंत्रोपचार करायचे. त्यानंतर त्याला परीक्षा पाहण्यासाठी कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा आणि मग नंतर विचारायचं असतं पाला कसं काय? तो म्हणतो पाला गोड आहे. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडू असताना सुद्धा आपल्याला तो गोड लागतोय आणि परमार्थ गोड असताना सुद्धा आपल्याला तो कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? साप चावलेला आहे आणि जहर चांगलंच भिनलेलं आहे. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग संसार कडू आहे, विषय कडू आहे. मग संसार सोडायचा असं नाही. संसारात पण राहायचं, पण संसार तुमच्यात नको आहे. महाराज सांगतात संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे.
संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारामध्ये कसं असलं पाहिजे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे अशा पद्धतीने संसारामध्ये असलं पाहिजे. महाराज सांगतात संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो, गोड असं भगवंताचं चिंतन करता येतं. त्याच पद्धतीने आपण सुद्धा एकदा सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळी विठोबा रखुमाई